श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 सप्टेंबरला म्हणजेच वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे हरतालिका. हरतालिका व्रत हे कुमारिका, सुवासिनी आणि त्याचबरोबर विधवा स्त्रिया देखील करतात. हे व्रत करण्यामागे अनेक वैशिष्ट्य सांगितले जातात. कुमारिकांना त्यांच्या मनासारखा पती मिळावा यासाठी त्या हे व्रत करत असतात आणि सुवासिनी स्त्रिया हे व्रत नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतात. त्याचबरोबर विधवा स्त्रिया शिवशंकरांची आराधना म्हणून हे व्रत करत असतात. यावर्षी 6 सप्टेंबर 2024 रोजी वार शुक्रवार या दिवशी हरतालिका आलेली आहे आणि त्याचबरोबर 7 सप्टेंबरला यावर्षी शनिवारी गणपती बाप्पा हे आपल्या घरी आगमन होणार आहे, म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी आलेली आहे. तर पहा, हरतालिकाचा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे, त्या व्रतामध्ये कोणत्या चुका आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे किंवा आपण एक वेळेस उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु ज्या काही चुका आहेत तर ह्या जर आपण टाळल्या तर उपवास नाही केला तरी सुद्धा आपल्याला त्या व्रताचं फळ मिळू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपण जरी उपवास नाही केला तरी पण ही कोणती चूक आहे, जर ती आपण केली तर आपल्याला भरपूर मोठा पश्चाताप होईल आणि ही चूक आपण केल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील. त्यामुळे पहा, आपल्याला अशी कोणती चूक आहे जी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हरतालिकेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत या व्रताचा संकल्प करावा आणि पूजा ज्या ठिकाणी करणार आहोत तर त्या ठिकाणचं जे स्थान आहे तर ते सुशोभित करावे, स्वच्छ करावे. स्त्रियांनी रेशमी वस्त्र परिधान करावे किंवा जे वस्त्र परिधान करणार आहात तर ते स्वच्छ आणि नीटनेटके असायला हवे आणि ते वस्त्र परिधान करून अलंकार घालून पूर्ण तयारी करूनच हे व्रत, ही पूजा करायला बसायचं आहे. तर पहा, आपल्याला एका पाटावरती ही पूजा मांडायची आहे. तर एका पाटावरती तुम्ही एखादं वस्त्र टाका, त्यानंतर त्यावरती एक कलश स्थापन करा. त्याचबरोबर आपण या दिवशी वाळूची शिवलिंग जे आहे तर ते तयार करत असतो. तर त्या पाटावरती तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवा आणि त्यानंतर त्याची पूजा करा आणि संकल्प करून गणपती बाप्पांचं आधी पूजन करायचं आहे. त्यानंतरच बाकी सर्व देवांचं पूजन करायचं आहे आणि त्या शिवलिंगावरती पाणी, दूध, त्याचबरोबर जे काही आपण हरळ, आघाडा, त्याचबरोबर 5 फळं किंवा 5 फुलांची पानं हे आपल्याला त्यावरती अर्पण करायचे आहेत आणि पांढरी फुलं तुम्हाला या दिवशी जर भेटली तर ती तुम्हाला त्यावरती अर्पण करून विधिवत शंकर भगवानांची पूजा करायची आहे. शिव पार्वतीची आराधना करून मनोभावे आपल्या घरामध्ये सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. परिवारातील सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. सर्वांना सुखी, समाधानी आणि निरोगी राहून द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी एकमेकींना हळदी कुंकू लावावे. त्याचबरोबर काही वाण एकमेकींना देता आले तर या दिवशी नक्की द्यावे. या दिवशी अग्नीशी संपर्क झालेला कोणताही पदार्थ या दिवशी स्त्रियांनी खाऊ नये असं सांगितलं जातं. त्यामुळे फक्त फलहार या दिवशी करावा आणि पहा, रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचार पूजा करून तिला खिचडीचं नैवेद्य दाखवून तिचे विसर्जन करावे. तर पहा, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे पूजन केले जाते. तर ज्यांच्या ठिकाणी जशी पद्धत आहे त्या पद्धतीने त्यांनी हे पूजन आणि ही पूजा करावी. तर पहा, आपल्याला या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर ते आता आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रियांनी व्रत करावे आणि उपवासामध्ये आपण पहा खिचडी वगैरे व्रतामध्ये खात असतो, परंतु हरतालिकेचं व्रत असं आहे की यामध्ये खिचडी ही अजिबात चालत नाही. या दिवशी फलहारच आपल्याला घ्यायचा असतो. त्याचबरोबर या उपवासामध्ये तुम्हाला मिठाचे पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य असतात.
म्हणजे या दिवशी तुम्हाला खिचडी खायची नाही आहे. त्याचबरोबर वेपर्स वगैरे यामध्ये सुद्धा मीठ असतं, तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी ग्रहण करायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ देखील ग्रहण करू शकता. परंतु आपल्याला खिचडी या दिवशी खायची नाही किंवा मीठ असणारे पदार्थ या दिवशी खायचे नाहीत. आता आपण जी वाळूचं शिवलिंग तयार करत असतो, तर ती वाळू आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर ती चांगली सुकवून घेऊन नंतर तुम्हाला याचं शिवलिंग हे तयार करायचं आहे. तर पहा, शिवलिंग तुम्ही तयार केलेलं आहे, परंतु त्यावरती तुम्हाला चुकूनही हळदी कुंकू हे वापरायचं नाही. हे तुम्हाला त्यावरती अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर आपण शिवलिंगावरती 5 प्रकारच्या फळांची पानं अर्पण करत असतो. यामध्ये तुम्हाला आघाडा, हरळ, केळी, तुम्ही अनेक प्रकारच्या फळांची, फुलांची पानं अर्पण करू शकता. परंतु शिवलिंगावरती तुम्हाला चुकूनही तुळस अर्पण करायची नाही. तर आपण तुळशीचं पान भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केलं तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम हे आपल्याला बघायला मिळतील. आता पुढची चूक म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं आहे. सात्विक वातावरण म्हणजे आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, कलह हे होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. लहान, मोठे, थोर यांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण जर आपण व्रत करत आहोत आणि व्रत करून सुद्धा आपण कुणाचा अपमान करत आहोत किंवा कुणाला काही वाईट बोलत आहोत, तर त्या व्रताचा आपल्याला काहीही फळ भेटत नाही. तर पहा, या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी सुवासिन स्त्री आली, भलीही तुमची ती शत्रू असू द्या किंवा तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दल चांगलं नसू द्या, तरीसुद्धा तुम्हाला ती घरामध्ये आल्यानंतर तिचा मान सन्मान करायचा आहे. मान सन्मान म्हणजे तिला हळदी कुंकू लावून तिचं ओटी भरण आपल्याला करायचं आहे. कारण पहा, माता लक्ष्मी ही कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे एका तरी सुवासिनीचं या दिवशी तुम्हाला ओटी भरण हे करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत, नियम आहेत, तर ते तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. आपण नियम आणि सर्व गोष्टी पाळून जर हे व्रत केलं तर आपल्याला त्याचं पुण्यफळ हे नक्की भगवान शिवशंकर देतील. त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्हाला हे व्रत आणि हा उपवास करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.